रामकृष्ण हरी माऊली. मी राजश्री. मी आज आहे पंढरपूर येथे आणि गोपाळपूर इथे मी आलेली आहे. पण सर्वप्रथम मला हे माऊली भेटले. तर माऊली या मंदिराबद्दल आपण काय सांगणार? संत जनाबाईचं मंदिर आहे. संत जनाबाईने गंगेची गागरावून यामध्ये टाकून पांडुरंगाचं नाव घेत पाण्यावर लोणी काढून कृष्णाला लोणी घेऊन जात होते, म्हणून संत जनाबाईचा ताकाचा डेरा म्हणतात तिथं. आणि हे जे दिसतंय तिथेच हा तेच संत जनाबाईच्या ताकाचा डेरा. आपण बघू शकता की महान अशा ज्या संत जनाबाई होत्या की ज्यांच्या इथे स्वतः पांडुरंग येऊन त्यांना काम करू लागत होते. विठुराया येऊन त्यांच्या कामात मदत करत होते. अशा ह्या विठुरायाच्या सर्वात आवडत्या भक्त आपण ज्यांना म्हणू शकतो की ज्याच्यावर त्यांनी अगदी मुलीप्रमाणे प्रेम केलं आणि त्यांनी त्यांना वडिलांचा दर्जा दिला होता. असं त्यांचं भक्त आणि देवाचं असं वेगळंच अगदी नातं होतं, अटूट असं नातं होतं. आज आपण या मंदिरात आलेलो आहेत. इथे आपल्याला समोर गणपती बाप्पाचं मंदिर दिसतंय आणि बाजूला इथे जनाबाई ताक करत होत्या ती जागा ही. तर आधी मंदिरात जाऊन बाप्पांचं दर्शन घेऊया. गणपती आणि संत सखुबाई संत मीराबाई असा आहे. माऊली इथे कोणतं गणपती बाप्पा दिसत आहेत? मला अजून कसलं मंदिर आहे? संत सखुबाई आणि संत मीराबाई यांचं मंदिर आहे आणि पुढे टाकाचा डेरा. आणि किती वर्षांपासून हे मंदिर आहे? 80 वर्षे होऊन गेले. आणि हा ताकाचा डेरा पण तसाच आहे? हा तसा. आणि हे सगळं वर आहे, समाधीवर लिहिलेलं आहे. हो का? हा. आणि तिथे वरती कोणाची समाधी आहे? सांगतो. काशीबा महाराज. हो का? म्हणजे काशीबा महाराजांची सावका माळ्याची अभंग लिहिली त्यांची समाधी आहे. हो का? हे मंदिरातच राहत होते जनाबाईपाशी. हो हो. आता आधी इथं दर्शन घेतो आणि मग वरती जातो आम्ही. चालेल. रामकृष्ण हरी माऊली. दया दुधान रे भरू दे.